धक्कादायक बातमी, देशाचं दूध उत्पादन 30 कोटी, विक्री मात्र 70 कोटी लिटर. दररोज 40 कोटी लिटर दूध भेसळीचं किंवा बनावट असतं. देशात दूध उत्पादनापेक्षा विक्री दुप्पट झाली आहे. दुधात युरिया, साखर, सोड्याची भेसळ होते आहे का? भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी धोकादायक बनलंय. देशात सुमारे 30 ते 35 कोटी लिटर दूध उत्पादन होत असताना तब्बल 70 कोटी लिटर दुधाची विक्री होत असल्याचा धक्कादायक दावा समोर आलाय. या तफावतीमागे बनावट आणि भेसळयुक्त दुधाचा मोठा बाजार असल्याची चिंता व्यक्त होते. दुधात पाणी, साखर, युरिया, कपडे धुण्याचा सोडा यासारख्या घातक पदार्थांची भेसळ होत असल्यानं नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान एफडीएच्या दूध खरेदीसाठीच्या नव्या फॅट आणि एसएनएफ निकषामुळे राज्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे. नव्या नियमानुसार 3.2 फॅट आणि 8.3 एसएनएफ पेक्षा कमी दर्जाचं दूध डेअरींना स्वीकारता येणार नाही. विशेषतः गाईच्या दुधात फॅट आणि एसएनएफचं प्रमाण कमी असल्यानं ग्रामीण आणि आदिवासी भागातील दूध उत्पादकांना मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एफडीए डिपार्टमेंटने आपल्या महाराष्ट्राच्या असं सांगितलं की आता कुठल्याही डेअऱ्यांनी जे दूध कलेक्शनवाले आहेत, फॅट 3.2 आणि एसएनएफ 8.3 याच्या खाली दूध खरेदी करायचं नाही. शेतकरी या दर्जाचं दूध घालू शकतो का? आदिवासी भागातला दूध उत्पादक शेतकरी या दर्जाचं दूध घालू शकतो का? मग त्या कंपन्यांवर जबाबदारी टाकली की या दर्जाचं दूध नसेल तर तुम्ही त्याची विल्हेवाट लावायची नाही, तुम्ही ते परत करायचं. आणि आता ते दूध जर परत केलं, आपोआप दुधाचं संकलन कमी होईल. आणि दुधाचं संकलन एकदा कमी झालं की मग दुधाचे भाव वाढतील.